या व्हिडिओमध्ये आपण जमीन म्हणजे काय त्याच्या संदर्भात माहिती घेणार आहोत. नॉन ॲग्रिकल्चर लँड संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. आता म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर जमीन म्हणजे अशी जमीन ज्याचा शेतीऐवजी इतर कारणासाठी वापर करण्यास शासनाची परवानगी दिलेली असते. म्हणजे शेतीची जमीन कायदेशीररित्या निवासी, रेसिडेन्शियल, व्यावसायिक, कमर्शियल, औद्योगिक, इंडस्ट्रीयल, शैक्षणिक किंवा इतर बिगर शेती वापरासाठी रूपांतरित केली जाते. म्हणजे काय? उदाहरण, शेतात गहू, कापूस, सोयाबीन पिकवणे. कृषी म्हणजे ॲग्रिकल्चर जमीन, त्या जमिनीवर घर बांधणे, दुकान, गोदाम, कारखाना किंवा प्लॉटिंग करणे म्हणजे जमीन. म्हणजेच जमिनीचा वापर बदलणे म्हणजेच करण्याची गरज कधी पडते? साधारणपणे खालील कामासाठी: घर बांधण्यासाठी, बंगला प्रकल्प, प्लॉटिंग, दुकान, हॉटेल, पेट्रोल पंप, गोदाम, कारखाना, हॉस्पिटल, शाळा, कार्यालय. चे प्रकार: रेसिडेन्शियल घर, बंगला, सोसायटी, प्लॉट. कमर्शियल दुकान, मॉल, हॉटेल, ऑफिस. आता इंडस्ट्रीयल कारखाना, वर्कशॉप, गोदाम. इंडस्ट्रीयल शाळा, कॉलेज, हॉस्पिटल. जमीन आणि कृषी जमीन यातील फरक: कृषी जमीन शेतीसाठी पीक घेता येते, घर बांधण्यावर मर्यादा, कृषी नियम लागू. जमीन बेगर शेती वापरासाठी बांधकाम करता येते, मंजुरीनुसार बांधकाम शक्य, विकास व बांधकाम नियम लागू. ऑर्डर म्हणजे काय? जेव्हा सक्षम महसूल अधिकारी जमीन बेगर शेती वापरासाठी मंजुरी करतात तेव्हा दिला जाणारा आदेश म्हणजे ऑर्डर. यामध्ये सामान्यतः गट क्रमांक, क्षेत्रफळ, वापराचा प्रकार, अटी, मंजुरीची तारीख. ऑर्डर मिळाल्यानंतर जमिनीचा वापर बदलता येतो. बांधकामासाठी पुढील आवश्यक परवानग्या घ्याव्या लागतात. विकास नियमांचे पालन करावे लागते. जमीन खरेदी करताना काय तपासावे? ऑर्डर आहे का? मंजूर नकाशा आहे का? रस्ता उपलब्ध आहे का? 7/12 आणि इतर महसुली नोंदी तपासा. वाद, तारण किंवा न्यायालयीन प्रकरण आहे का? मोजणी व हद्द स्पष्ट आहे का? जमीन घेतल्याचे फायदे: कायदेशीररित्या बिगर शेती वापर, घर किंवा व्यवसायासाठी उपयोग, बँक कर्ज मिळणे तुलनेने सोपे असू शकते, मालमत्तेची किंमत वाढण्याची शक्यता. तोटे: विविध शुल्क व कर लागू होऊ शकतात. विकास नियमांचे पालन आवश्यक, परवानगीशिवाय वापर बदलल्यास कारवाई होऊ शकते. सामान्य गैरसमज: 7/12 नाव आहे म्हणजे घर बांधता येईल. चुकीचे: केवळ नाव असणे पुरेसे नसते. जमिनीचा कायदेशीर वापर, स्थानिक विकास नियम आणि आवश्यक परवानग्या महत्त्वाच्या असतात. झाल्यावर कोणतेही बांधकाम करता येते. चुकीचे: मंजूर वापर आणि लागू बांधकाम नियमाचे पालन करणे आवश्यक असते. लोक वारंवार विचारतात. प्रश्न पहिला असतो की जमीन परत शेतीसाठी वापरता येते का? काही परिस्थितीमध्ये नियमानुसार प्रक्रिया लागू होऊ शकते. हे संबंधित राज्यातील नियमावर अवलंबून असते. आता प्रश्न दुसरा: जमीन म्हणजे 100% बांधकामाची हमी आहे का? नाही. स्थानिक नियोजन प्राधिकरणाचे नियम, मंजुरी आणि इतर कायदेशीर अटी पूर्ण कराव्या लागतात.